कधी विचार केलाय की जेव्हा नियम कायदे संपतात, म्हणजे जिथे कायद्याच्या पुस्तकात काहीच लिहिलेलं नसतं, तिथे एक सरकारी अधिकारी योग्य काय आहे हे कसं ठरवतो? आज आपण सार्वजनिक सेवेच्या याच अदृश्य पण अत्यंत शक्तिशाली होकायंत्राबद्दल बोलणार आहोत. हा प्रश्न खरं तर खूप महत्त्वाचा आहे. सार्वजनिक सेवेच्या अगदी केंद्रस्थानी आहेच. कारण बऱ्याचदा काय होतं, सगळ्यात मोठे आणि परिणामकारक निर्णय हे नियमांच्या पुस्तकात सापडत नाहीत. ते पूर्णपणे अधिकाऱ्याच्या स्वतःच्या विचारांवर, त्याच्या सतसत विवेकबुद्धीवर अवलंबून असतात. तर सगळ्यात आधी आपण त्या शक्तीबद्दल बोलूया, जी नियमांच्याही पलीकडे जाऊन काम करते, जिला म्हणतात विवेकाधिकार. यालाच म्हणतात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिस्क्रिशन किंवा प्रशासकीय विवेकाधिकार. आता थोडा विचार करा. कायदा काही प्रत्येक लहान-सहान परिस्थितीसाठी नियम बनवू शकत नाही, बरोबर? मग कायद्यात आणि प्रत्यक्ष परिस्थिती जी एक पोकळी उरते ना, तिथेच अधिकाऱ्याला स्वतःच्या बुद्धीने निर्णय घ्यावा लागतो. आणि हे निर्णय लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे असतात. आणि गंमत बघा, एकाच केसमध्ये दोन वेगवेगळे अधिकारी अगदी दोन टोकाचे निर्णय घेऊ शकतात आणि कायदेशीरदृष्ट्या दोन्ही बरोबर असू शकतात. कसं? कारण एका अधिकाऱ्याला वाटेल की नियमांचं पालन करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे, तर दुसऱ्याला वाटू शकतं की परिस्थिती बघून थोडी सवलत देणं जास्त गरजेचं आहे. दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत. मग प्रश्न हा येतो की जर फक्त कायदाच मार्गदर्शक नसेल, तर ही विवेकाधिकाराची शक्ती सार्वजनिक हितासाठीच वापरली जाईल याची खात्री काय? आणि इथूनच आपण मूळ उत्तराकडे येतो. प्रत्येक लोकसेवकाच्या आत असलेली एक मार्गदर्शन प्रणाली. तर मग हे मार्गदर्शक काय आहे? याचं उत्तर दडलं आहे एका आतल्या होकायंत्रात, ज्याला आपण म्हणतो पायाभूत मूल्य किंवा फाउंडेशनल व्हॅल्यूज. ही मूल्य म्हणजे काय? तर हे काही नियम नाहीत. ही नैतिक आणि आचारिक सिद्धांतांची एक चौकट आहे, जी अधिकाऱ्याच्या प्रत्येक कृतीला मार्गदर्शन करते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तेच अंतर्गत होकायंत्र आहे, जे नेहमी योग्य दिशेकडे बोट दाखवतं. आणि या आतल्या आवाजाचं, या अंतर्गत सामर्थ्याचं महत्त्व किती आहे, हे आपल्या देशाच्या प्रशासकीय चौकटीच्या सुरुवातीपासूनच ओळखलं गेलं होतं. सरदार पटेलांनी म्हटल्याप्रमाणे. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट बघूया. नियंत्रण दोन प्रकारचं असतं, एक बाहेरून आणि एक आतून. बाहेरून म्हणजे बॉस, नियम, परफॉर्मन्स रिव्ह्यू वगैरे. आणि आतून म्हणजे स्वतःची सदस विवेकबुद्धी, सचोटी आणि हीच पायाभूत मूल्य. आणि अनेक अभ्यासांमधून हे सिद्ध झालंय की सगळ्यात प्रभावी नियंत्रण हे बाहेरून लादलेलं नसतं, तर आतून आपोआप येणारं असतं. पण खरी अडचण तेव्हा येते जेव्हा हेच आतलं होकायंत्र गोंधळून जातं, जेव्हा ते एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशा दाखवतं. मग तेव्हा काय करायचं? मार्ग कसा निवडायचा? याच नैतिक गोंधळावर उपाय म्हणून ड्वाईट वॉल्डो नावाच्या एका राज्यशास्त्रज्ञाने एक खूप व्यावहारिक आराखडा किंवा एक नकाशाच तयार केलाय, जो अशा परिस्थितीत निर्णय घ्यायला मदत करतो. वॉल्डो यांनी कर्तव्यांची एक उतरंडच सांगितली आहे, म्हणजे प्राधान्यक्रम ठरवला आहे. यात सगळ्यात वर आहे राज्य, म्हणजे आपलं संविधान आणि कायदा. त्यानंतर राष्ट्र, मग आपली संस्था किंवा प्रोफेशन. त्यानंतर येतात लोक आणि सगळ्यात शेवटी येतो स्वतःचा विवेक, कुटुंब आणि मित्र. या उतरंडीमुळे प्राधान्यक्रम ठरवणं सोपं जातं. जेव्हा कर्तव्य आणि मूल्यांमध्ये संघर्ष होतो, तेव्हा ही चौकट एखाद्या नकाशासारखं काम करते. ती एक तार्किक मार्ग दाखवते. पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा संघर्ष दोन चुकीच्या गोष्टींमध्ये नाही, तर दोन अगदी बरोबर वाटणाऱ्या मूल्यांमध्ये असतो. तेव्हा काय करायचं? हाच खरा पेच आहे. यालाच अनेक वादाचा विरोधाभास म्हणतात. म्हणजे जेव्हा दोन चांगली मूल्य एकमेकांशी भांडायला लागतात आणि आपल्याला दोन्हीही बरोबर वाटत असतात, तेव्हा काय निवडायचं? हे समजून घेण्यासाठी एक छोटं उदाहरण बघूया. कल्पना करा की एक साधारण 70 वर्षांची गरजू आजी रेशन कार्डसाठी अर्ज करते, पण तिच्याकडे आवश्यक कागदपत्र नाहीत. आता आपण अधिकारी आहात, तर काय कराल? हीच ती द्विधा मनस्थिती. एका बाजूला आहे कायद्याचं पालन, नियमांचं कठोर पालन, निष्पक्षपातीपणा. यानुसार कार्ड नाकारायला हवं. पण दुसऱ्या बाजूला आहे करुणा, सहानुभूती, गरजूला मदत करण्याची भावना. त्यानुसार तिला कार्ड द्यायला हवं. दोन्ही बाजूंची मूल्य चांगली आहेत, पण कृती मात्र परस्पर विरोधी. मग आता सांगा, कोणता मार्ग योग्य? दोन्ही मार्ग सकारात्मक मूल्यानेच प्रेरित आहेत. याच परिस्थितीला म्हणतात पब्लिक व्हॅल्यू प्लुरलिझम, जिथे दोन सारखीच महत्त्वाची मूल्य आपल्याला दोन वेगळ्या दिशांना ओढत असतात. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट करणं महत्त्वाचं आहे. दोन चांगल्या मूल्यांमधून निवड करणं आणि जाणून बुजून एखादी वाईट गोष्ट करणं, यात खूप फरक आहे.
उदाहरणार्थ कार्ड देण्यासाठी लाच घेणं ही सरळ सरळ अपकृती म्हणजे मॅल्फेसन्स आहे. पण इथे आपण नैतिकतेच्या अशा ग्रे एरियाबद्दल बोलतोय जिथे काय चूक आणि काय बरोबर हे ठरवणं खूप कठीण आहे. मग जेव्हा नियम, कायदे आणि वॉल्डोसारख्या चौकटीसुद्धा कमी पडतात, तेव्हा अंतिम मार्गदर्शक कोण असतो? जेव्हा अशी खरीखुरी द्विधा मनस्थिती समोर येते तेव्हा अंतिम निर्णय घेणारी शक्ती एकच असते, ती म्हणजे तुमची सुविकसित सदस्व विवेकबुद्धी. तुमचं आतलं होकायंत्र जे सचोटी, सहानुभूती आणि सेवेच्या मूल्यांवर इतके दिवस घासून पुसून तयार झालंय, तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतं. जसं जॉन मॅकिन म्हणाले होते, आपल्याला आपल्या स्वतःच्या सदस्य विवेकबुद्धीला उत्तर द्यायचं असतं. यातून हेच सिद्ध होतं की तुमची सगळ्यात मोठी जबाबदारी ही तुमच्या बॉसप्रती किंवा नियमांप्रती नाही, तर ती तुमच्या स्वतःच्या नैतिक निर्णयाप्रती आहे. तर आज आपण काय पाहिलं? प्रशासकीय विवेकाधिकार ही एक खूप मोठी शक्ती आहे. या शक्तीचा योग्य वापर करण्यासाठी पायाभूत मूल्य एका अंतर्गत होकायंत्रासारखं काम करतात. वॉल्डोसारख्या चौकटी निर्णय घ्यायला मदत करतात. पण खरी कसोटी तेव्हा लागते जेव्हा दोन चांगली मूल्य एकमेकांसमोर उभी ठाकतात. आणि अशा वेळी अंतिम मार्गदर्शक असते ती आपली सदसद विवेकबुद्धी. आणि हाच विचार आपण सोबत घेऊन जाऊया की अशा संघर्षाच्या क्षणी एका लोकसेवकाचं अंतिम कर्तव्य, त्याची अंतिम निष्ठा खरोखर कोणाप्रती असते? संविधानाप्रती, लोकांप्रती की स्वतःच्या आतल्या आवाजाप्रती?